गौरी गणपतीचा सण होता म्हणून छानशी मी अशी आईची साडी नेसून रेडी झाले होते आणि रुहीला पण छान रेडी केलं होतं. आणि आजकाल ना ती आम्हालाच काही गोष्टी शिकवायला लागली आहे. कशा ते बघा. अगं खाताना मांडीत घालायचे असते का? बरं हसायचं नाही. बरं ठीक. आणि यावेळेसचं खरं तर जे काही डेकोरेशन झालं ना, मी त्याचं क्रेडिट रुहीला पण देईल, कारण की हे चंद्र बनवताना तिने मला खूप हेल्प केली आणि काहीच त्रास दिलेला नाही. आणि बिचारी मस्त अशी छान नमस्कार करत होती, डान्स करत होती. तिने मला कुठलाही त्रास दिला नाही. आणि म्हणूनच मला वाटतं की माझं हे डेकोरेशन आणि सगळं गौरी गणपतीचा सण खूप छान पार पडला. मी जे मला पाहिजे ते सगळं करू शकले ते फक्त तिच्यामुळे झालं. काही त्रास न देता उलट ती सगळ्यांना एंटरटेनच करत होती तिच्या वेगवेगळ्या ॲक्टिंग स्किल्स दाखवून. इथे पण ती अरे देवा अशी ॲक्टिंग करून दाखवत होती. इव्हन तिने तिच्या मैत्रिणींना बोलून हळदी कुंकू पण केलं आणि त्यांना खरंच ती हळदी कुंकू लावत होती जसं मी करत होते. इकडे मी माझ्या दीदींना जेवायला बोलवलं होतं सवाष्ण म्हणून आणि त्यांच्यासोबत बसून ती पण खात होती आणि तिच्या टेडीला पण खाऊ घालत होती. गौराईंचं सगळं जेवण वगैरे झालं ना की आम्ही त्यांना नंतर रात्री पान देत असतो. सो अशी कोणाकोणाकडे पद्धत हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि यावरचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे की हे डेकोरेशन मी कसं केलं, चंद्र कसा बनवला, त्याच्यावर त्या कशा बसवला, त्यासाठी लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तो बघू शकता.